आज आपण जो काल विषय अभ्यासासाठी सुरुवात केला होता त्याला पुढे कंटिन्यू करू. काल काही मुद्द्यांच्या बाबतीमध्ये चर्चाही आपण केली होती. आपण पाहत आहोत समाजशास्त्राचा अभ्यास विषय. किती मुद्दे झाले आपले काल? किती मुद्दे पाहिले आपण? पहिला मुद्दा आपण पाहिला होता की समाजशास्त्रामध्ये सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो, यावर विस्तृतपणे चर्चा आपण काल केली. दुसरा मुद्दा आपण काल पाहिला, सामाजिक समूहाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो, यावरही विस्ताराने चर्चा आपण काल केलेली होती. आज आपल्याला अभ्यासायचा आहे त्या पुढचा मुद्दा, सामाजिक संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आता संस्था हा शब्द म्हटल्यानंतर आणि सामाजिक संस्था हा शब्द म्हटल्यानंतर आपण 11वी 12वीला वगैरे सामाजिक संस्थांच्या बाबतीमध्ये शिकलो. कोणकोणत्या सामाजिक संस्था समाजामध्ये स्थित आहे? धर्मसंस्था आहे, अर्थसंस्था आहे, शिक्षण संस्था आहे, कुटुंब संस्था आहे, विवाह संस्था आहे ना, नातेदारी संबंधाची संस्था किंवा व्यवस्था आहे. तर ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत, या संस्था समाज व्यवस्थेला अधिक चांगल्या रीतीने संचालित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. कल्पना करा की या संस्थांचं अस्तित्व समाजामध्ये जर उदयास आलं नसतं किंवा या संस्थांचा विकास झाला नसता, तर मानवाला आपल्या गरजांची जी पूर्तता करायची आहे त्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला असता. संस्थांच्या बाबतीमध्ये म्हटलं असं जातं किंवा संस्थांची काय व्याख्या केली जाते? ढोबळमान आणि ढोबळ अर्थाने संस्थेचा जर अर्थ आपण पाहिला तर आपल्याला असं दिसतं की मानवांच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या किंवा समाजाने तयार केलेल्या ज्या काही यंत्रणा असतात त्यांना आपण सामाजिक संस्था असं म्हणत असतो. आपल्या विविध प्रकारच्या गरजा आहेत आणि ह्या सर्व गरजांची पूर्तता समाजामध्ये स्थित असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गरजा, साधारणपणे उदाहरण जर आपण घेतलं तर कुटुंब नावाची एक जी संस्था आहे आणि ही कुटुंब नावाची संस्था आपल्या अनेक गरजांची पूर्तता ही आपल्यासाठी करताना आपल्याला दिसून येते. कुटुंब कोणकोणत्या गरजांची पूर्तता आपल्या करते? ज्याप्रमाणे आपण पाहतो की अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज ही आपल्या कुटुंबाच्या माध्यमातूनच पूर्ण होत असते. ही गरज जर आपल्या कुटुंबाने पूर्ण केली नसती, आज आपण पाहतो की तुम्ही विद्यार्थी आहात आणि वयाच्या विशिष्ट वयापर्यंत कुठलाही श्रम न करता तुमचा चरितार्थ चालवण्याची पूर्ण जबाबदारी तुमचे पालक, आई असतील, वडील असतील, दादा असेल, भाऊ असेल, कोणी असतील, जे कोणी पालक असतील, हे सर्वजण तुमची पार पाडत असतात. म्हणजे तुम्हाला कुठलेही कष्ट न करता तुमच्या ज्या काही अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजा आहेत या गरजांची पूर्तता त्यांच्या माध्यमातून होत असते. म्हणजे एक कुटुंब संस्था ही व्यक्तीच्या पालन पोषणाची जबाबदारी पार पाडत असते. याचबरोबर दुसरं काय करत असते? कुटुंबातील सगळी लोक, विशेष करून ज्येष्ठ असणारी लोक, हे आपल्यावर संस्कार करत असतात. म्हणजे सामाजिकरण करण्याचं काम सुद्धा कुटुंबाच्या माध्यमातून पार पाडलं जाते. कल्पना करा, असं म्हटलं जातं सामाजिकरणाचे विचार आपण पुढे शिकत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर योग्य सामाजिकरण जर एखाद्या व्यक्तीचं व्हायचं असेल किंवा योग्य सामाजिकरण जर एखाद्या व्यक्तीचं घडवून आणायचं असेल तर त्यासाठी त्याला कुटुंब असणं आणि विशेष करून कुटुंबामध्ये माता आणि पिता दोघंही असणं अत्यंत आवश्यक असतं. तरच त्या व्यक्तीचं सामाजिकरण हे योग्य रीतीने किंवा तो व्यक्ती योग्य रीतीने चांगल्या प्रकारे संस्कारित होऊ शकतो. म्हणजे कुटुंब नावाची संस्था व्यक्तीच्या सामाजिकरणाची गरज पूर्ण करते, व्यक्तीच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज पूर्ण करते, म्हणजे पालन पोषणाची गरज पूर्ण करते. व्यक्तीला प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, स्नेह, आपुलकी, दुःखाच्या प्रसंगी त्याला सक्षमपणे पाठिंबा देण्याचं काम सुद्धा ह्या कुटुंब संस्थेच्या मार्फत केलं जात असतं. सुखाच्या प्रसंगी त्याच्या सुखात सहभागी होऊन त्याचा आनंद द्विगुणित करण्याचं काम सुद्धा ही कुटुंब संस्था पार पडत असते. म्हणजे एक संस्था ही त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या उद्देशांची पूर्ती करत असताना अनेक कुटुंबातील असणाऱ्या किंवा त्या संस्थेशीच निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या सदस्यांच्या गरजांची पूर्तता करण्याचं काम ती संस्था करते. म्हणून सामाजिक संस्था ह्या समाजामध्ये अत्यंत आवश्यक असतात आणि अशा समाजामध्ये स्थित असणाऱ्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्या सर्व सामाजिक संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून समाजशास्त्रज्ञ करत असतात. म्हणून तो समाजशास्त्राच्या अभ्यासाचा महत्त्वाचा विषय आहे. दुसरं उदाहरण जर आपण ह्या सामाजिक संस्थांवर घेतलं तर जे शिक्षण संस्था, शिक्षण संस्थेमध्ये सहभागी, या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी, तर ज्या संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण घेता, जसं की आपलं लोकशिक्षण संस्था आहे, लोकशिक्षण संस्थेचं हे लोकमान्य महाविद्यालय आहे. हा, हे आवाज बंद करत. तर ह्या लोकमान्य महाविद्यालयामध्ये तुम्ही पाहतो आपण की आपल्या ह्या लोकशिक्षण संस्थेमध्ये KG पासून तर PG पर्यंत शिक्षण दिलं जातं. आणि या लोकशिक्षण संस्थेचं नावच आहे लोकशिक्षण संस्था. शिक्षण देण्याचं काम करणारी ही संस्था आहे. तर ह्या संस्थेमध्ये KG पासून ते PG पर्यंत विद्यार्थ्यांना
ज्ञानार्जनाची संधी दिली जाते. आणि आज आपण पाहतो की आपल्या ह्या परिसरामध्ये साधारणपणे आपल्या परिसरामध्ये 5,500 विद्यार्थी शिक्षण घेतात. वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स आहेत. इंग्लिश मिडियमचं वेगळं आहे, कन्या विद्यालय वेगळं आहे, बॉईजचं वेगळं आहे, ज्युनियर वेगळं आहे, कला अकादमी सुद्धा आहे, लोकमान्य महाविद्यालय आहे. आणि ह्या महाविद्यालयामध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि MM इंग्लिश मराठी शिकवलं जातं. म्हणजे KG पासून ते PG पर्यंत शिक्षण दिलं जातं. आणि साधारणपणे 5,500 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. 250 लोकांचा स्टाफ आहे. तर हे सर्व जे आपण इथे ह्या संस्थेमध्ये पाहतो, तर ही शिक्षण संस्था कोणत्या गरजांची पूर्तता करत असते? विद्यार्थ्यांची ज्ञानाची जी लालसा आहे त्या लालसेची पूर्तता करण्याचं काम, त्या ज्ञानार्जनाच्या जिज्ञासू वृत्तीची जी पूर्तता करण्याचं काम, विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची पूर्तता करण्याचं काम ही संस्था करते. म्हणजे एक संस्था त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या ज्या गरजा असतील त्या गरजांची पूर्तता करण्याचं काम शिक्षण संस्था करत असतात. किंवा कुठल्याही संस्था, वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या गरजांची पूर्तता करतात. म्हणून अशा सर्व संस्थांचा अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला जातो. अर्थसंस्था व्यक्तींच्या आर्थिक गरजांची पूर्तता करत असते. वस्तूंचं उत्पादन असेल, उपभोग असेल, विनिमय असेल, वितरण असेल, मार्केट असेल किंवा बाजार असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कोणत्या संस्थेत केला जातो? अर्थसंस्थेत केला जातो. त्यानंतर राजकीय संस्था आहे. राजकीय संस्थेमध्ये व्यक्तीचे मूलभूत अधिकार असतील, हक्क असतील, कार्यकारी मंडळ असेल, कायदे मंडळ असेल, न्याय मंडळ असेल, राज्यपाल असेल, राष्ट्रपती असतील, मुख्यमंत्री, पंतप्रधान, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो. आणि या सगळ्या संस्थांचा अभ्यास, मग ते राज्य संस्था असतील, अर्थसंस्था असेल, शिक्षण संस्था असेल किंवा कुटुंब संस्था असेल, विवाह संस्था असेल, या सगळ्या संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो. आणि ह्या सगळ्या संस्था या समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून या संस्थांकडे पाहिलं जातं. आणि तो सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे असं आपल्याला सांगता येतं. यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक प्रक्रिया. समाजशास्त्रामध्ये समाजामध्ये स्थित असणाऱ्या सर्व प्रकारच्या सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. आता महत्वाचा पहिला मुद्दा हा आहे की सामाजिक प्रक्रिया म्हणायचं कशाला? ज्या क्रिया निरंतरपणे सुरू राहतात आणि ज्या क्रियांच्या निरंतरतेच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक परिवर्तन घडून येत असतं किंवा बदल घडून येत असतो, अशा असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या क्रियांना सामाजिक प्रक्रिया असं म्हणतात. ही ढोबळ मानाने, ढोबळ अर्थाने सामाजिक प्रक्रियेची व्याख्या आपल्याला करता येते. हार्बर्ट स्पेन्सर सारखा विचारवंत म्हणतो की कुठल्याही समाज व्यवस्थेमध्ये 2 प्रकारच्या सामाजिक प्रक्रिया ह्या निरंतर सुरू असतात. एक असते संघटनात्मक स्वरूपाच्या प्रक्रिया आणि दुसरे असतात विघटनात्मक स्वरूपाच्या प्रक्रिया. यालाच विल्फ्रेड पॅरेटो सारख्या विचारवंतांनी म्हटलं की समाजामध्ये 2 प्रकारच्या प्रक्रिया ह्या सुरू असतात. एक तार्किक स्वरूपाच्या प्रक्रिया आणि दुसऱ्या अतार्किक स्वरूपाच्या क्रिया आणि प्रक्रिया. तर हार्बर्ट स्पेन्सर जे म्हणतोय की समाजामध्ये जे संघटित स्वरूपाच्या प्रक्रिया किंवा क्रिया करणारी लोक असतात, की ज्या समाजामध्ये संघटित स्वरूपाच्या प्रक्रिया करणाऱ्या लोकांचं काय मत असतं? संघटित स्वरूपाच्या ज्या प्रक्रिया असतात त्याला आपण सकारात्मक प्रक्रिया असं म्हटलं तरी चालतं किंवा सकारात्मक प्रक्रिया म्हणू, ज्यामध्ये समायोजन आहे. त्यानंतर आपण पाहतो की विघटनात्मक प्रक्रिया म्हणून पाहत असेल तर संघर्ष आहे. त्यानंतर जर आपण पाहायचं असेल सकारात्मक प्रक्रिया म्हणून पाहायचं असेल तर स्पर्धा आहे. ह्या प्रक्रियेचे काही प्रकार आहेत की समाजामध्ये ह्या प्रक्रिया निरंतरपणे सुरू असतात. संघटनात्मक आणि विघटनात्मक प्रक्रियांच्या संदर्भात हार्बर्ट स्पेन्सरच्या विचारांचा जर आढावा घ्यायचा राहिला तर स्पेन्सर सारखा विचारवंत म्हणतो की समाजामध्ये निरंतरपणे ह्या 2 प्रकारच्या प्रक्रिया सुरू असतात. समाजातील काही लोकांचा समूह हा असा आग्रही असतो की समाजाचा विकास झाला पाहिजे, समाज व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल झाला पाहिजे, समाजामध्ये सगळे लोक गोविंदाने नांदली पाहिजे, एकमेकांविषयी समाजातील असणाऱ्या लोकांना, समूहातील असतील किंवा व्यक्ती असतील, ह्या सर्वांना एकमेकांप्रती आदर, सत्कार, प्रेम, सहानुभूती, आपुलकी, आत्मीयता, जिव्हाळा असला पाहिजे. आणि हे सर्व टिकवून ठेवणारे समाजातील काही समूह असतात, संस्था असतात, की ज्या सगळ्या संस्था, समूह किंवा व्यक्ती या समाजाच्या विकासाचा, भल्याचा, प्रगतीचा आणि गुण्यागोविंदाने सगळे लोक नांदावेत याचा विचार करून समाज व्यवस्थेमध्ये संतुलितता निर्माण करून समाज व्यवस्थेला व्यवस्थित संचालित करण्याचं काम ज्या प्रक्रियांच्या माध्यमातून केलं जातं त्या सर्व प्रक्रियांना संघटनात्मक प्रक्रिया असं म्हणतात. की ज्या प्रक्रियांचा मूळ उद्देश हा समाज व्यवस्था व्यवस्थित संचालित व्हावी, समाज संघटन व्यवस्थित जपून राहावं, समाजातील सगळे लोक व्यवस्थित प्रकारे जीवन जगावेत, गुण्यागोविंदाने नांदावेत, सगळेजण सुखाने राहावेत, अशी आशा करून जगणारे आणि आशा करून समाज व्यवस्थेचं संचालन करणाऱ्या लोकांचा एक वर्ग जो असतो
त्याला संघटनात्मक समूह म्हणतात किंवा संघटनात्मक प्रक्रिया असं म्हणतात. आणि याच्या अगदी विरोधी विचार करणारा, अगदी विरोधी विचारांचं संचालन करणारा आणि व्यवस्थेमध्ये समाज व्यवस्थेने संतुलित असणाऱ्या समाज व्यवस्थेला तडा निर्माण करणारा, त्या व्यवस्थेमध्ये दोष निर्माण करणारा, त्या व्यवस्थेला असंतुलित करणाऱ्या लोकांचा एक समूह असतो, त्याला असंघटनात्मक प्रक्रियाचा समूह किंवा असंघटनात्मक समूह असं म्हणतो. की ज्या असंघटनात्मक किंवा विघटनात्मक असणाऱ्या समूहातील लोकांचा एकच उद्देश असतो की समाज व्यवस्था संतुलित राहिली नाही पाहिजे, हिच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स जनरेट झाले पाहिजे. समाज व्यवस्थेमध्ये सगळी लोक जर गुण्यागोविंदाने नांदले तर आम्ही चुकीचं वर्तन करणाऱ्या लोकांचं भलं कसं होईल. म्हणून भ्रष्टाचरण करणं असेल, चोऱ्या चपाट्या करणं असेल, गुन्हेगारी करणं असेल, अशा असणाऱ्या अतार्किक म्हणजे पॅरेटोच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर अतार्किक स्वरूपाच्या क्रियांना ह्या लोकांचा पाठिंबा असतो आणि हे लोक चुकीची कामं करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे असतात आणि ज्या चुकीची कामं करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून समाज व्यवस्थेला डळमळीत करण्याचा, समाज व्यवस्थेला असंतुलित करण्याचा, समाज व्यवस्थेला विघटनात्मक कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा दोन्ही प्रकारच्या प्रक्रिया समाज व्यवस्थेमध्ये संचालित असतात. आणि अशा सर्व प्रकारच्या प्रक्रियांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. संघटनात्मक स्वरूपाच्या प्रक्रिया समाज व्यवस्थेसाठी पोषक असतात, समाजाच्या भल्यासाठी निर्माण झालेल्या असतात. आणि विघटनात्मक स्वरूपाच्या प्रक्रिया किंवा विसंघटनात्मक स्वरूपाच्या प्रक्रिया ह्या समाज व्यवस्थेमध्ये दोष निर्माण करत असतात, विकासामध्ये अवरोध निर्माण करत असतात, अडचणी निर्माण करत असतात. आपल्या भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे समाजामध्ये सामाजिक समस्यांची निर्मिती करत असतात. आणि अशा सर्व सामाजिक समस्यांचा अभ्यास सुद्धा समाजशास्त्रामध्ये केला जातो सामाजिक प्रक्रियांच्या माध्यमातून. म्हणून सामाजिक प्रक्रिया हा सुद्धा एक समाजशास्त्राचा अभ्यासाचा महत्त्वाचा विषय आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय म्हणून सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास. मुद्दे लिहून घेत चला, वही पेन घेऊन बसत चला. सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास. समाजशास्त्रामध्ये सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास केला जातो. सामाजिक परिवर्तन कशाला म्हणतो कालही आपण चर्चा करत असताना त्याची व्याख्या पाहिली होती. सामाजिक परिवर्तनाची काय व्याख्या पाहत होतो आपण की समाज संरचनेत होणारा जो बदल असतो त्या बदलास आपण सामाजिक परिवर्तन असं म्हणतो. त्याही पुढे जाऊन असं आपण सांगतो की समाजाने स्वीकारलेली किंवा समाजाने तयार केलेली जी सामाजिक संरचना असते त्या सामाजिक संरचनेचे काही घटक असतात ज्याला आपण मूलभूत घटक म्हणतो. त्या घटकांच्या कार्यात होणारा जो बदल असतो त्या बदलाला सामाजिक परिवर्तन असं म्हणतात. जसं की आपण पाहतो की सामाजिक परिवर्तनाच्या बाबतीमध्ये प्रत्येक समाजाची एक विशिष्ट प्रकारची सामाजिक संरचना असते आणि या सामाजिक संरचनेचे जे घटक असतात त्या घटकांकडे दिलेली जी कार्य असतात त्या घटकांच्या कार्यांमध्ये बदल झाला की सामाजिक परिवर्तन घडून येते. आता एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. सामाजिक परिवर्तन हे सुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाचं असतं, ते घटकांच्या कार्यावर अवलंबून असतं. जसं उदाहरण मी तुम्हाला द्यायचं झालं तर प्रत्येक समाज संरचनेचे घटक असतात, त्या घटकांनी जर योग्य स्वरूपाला त्यांना दिलेलं काम जसं करणं अपेक्षित आहे तसं जर त्यांनी ते योग्यरित्या काम पार पाडलं तर त्या घटकांच्या त्या कार्याला समाजशास्त्रीय भाषेमध्ये प्रकार्य असं म्हणतात. म्हणजे प्रकार्य म्हणजे काय, जे काम दिलेलं आहे ते काम व्यवस्थितरित्या पार पाडणं म्हणजे प्रकार्य. आणि त्या घटकांना दिलेलं जे काम आहे त्या दिलेल्या कामाच्या विरोधी जर वर्तन त्या घटकांनी केलं किंवा काम केलं तर त्या घटकांच्या माध्यमातून घडून येणारं हे जे काम आहे किंवा अशा प्रकारचं जे काम होतं त्याला आपण अपकार्य किंवा दुष्प्रकार्य असं म्हणतो. तर ही जी दुष्प्रकार्य आहे ज्या वेळेस समाज व्यवस्थेमध्ये घटकांच्या माध्यमातून दुष्प्रकार्य घडून येतात तेव्हा समाजामध्ये घडून येणारं सामाजिक परिवर्तन हे नकारात्मक असतं. आणि ज्या वेळेस समाजातील या घटकांच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडून आणण्यासाठी प्रकार्य काम करतात त्यावेळेस ती सामाजिक परिवर्तनाची व्यवस्था ही व्यवस्थितरित्या संचालित होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून कुठल्याही समाजाची सामाजिक संरचना ही संतुलित राहणं, तिच्यामध्ये संतुलन साधून येणं, ती व्यवस्था टिकून राहणं समाजाच्या भल्याची असते. आणि ह्या सामाजिक व्यवस्थेमध्ये नकारात्मक स्वरूपाचे बदल घडून यायला लागले की नकारात्मक स्वरूपाचं सामाजिक परिवर्तन समाजामध्ये घडून येतं आणि ज्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये अनेक प्रॉब्लेम्स जनरेट होतात, अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या समस्यांचा अभ्यास समाजशास्त्रज्ञांना करावा लागतो. परंतु समाजशास्त्रामध्ये सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास होतो. मग ते घडून आलेलं सामाजिक परिवर्तन हे सकारात्मक सामाजिक परिवर्तन असो की नकारात्मक सामाजिक परिवर्तन असो. याचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 19व्या शतकाच्या पूर्वी येणाऱ्या 3 तारखेला आपण क्रांतिज्योती सावित्री ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणार आहोत. यांच्या पुढाकाराने भारतातील असणाऱ्या महिलांना स्त्री शिक्षणाची दारं ही खुली झाली.
जर हे दाम्पत्य या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जन्मास आलं नसतं तर आमच्या देशातील असणाऱ्या महिलांना आजपर्यंत शिक्षणाची दारं खुली झाली असती की नाही हा प्रश्न आजही अधोरेखित राहिला असता. कल्पना करा की 19व्या शतकामध्ये यांनी जर महिलांच्या बाबतीत शिक्षणाच्या साठी चळवळ जर उभी केली नसती, संघटन उभं केलं नसतं, लोकांच्या शिव्या खाऊन लोकांनी यांची निर्भत्सना केली, तेही स्वीकारून स्त्री शिक्षणाचा जो काही ध्यास होता, वसा घेतलेला होता, तो तडीस नेण्यासाठी 1848 मध्ये भिड्यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन करून या देशातील तमाम महिलांना शिक्षणाची दारे खुले करून दिली. यांच्या पावलावर पाऊल ठेवून नंतर मग महर्षी धोंडो केशव कर्वे असतील किंवा अनेक नंतर मग महिला शिक्षणाचा पुरस्कार करणारे सर्व विचारवंत असतील, यांचा नंबर आला. कल्पना करा की हे परिवर्तन त्या काळात जर घडून आलं नसतं तर समाज व्यवस्थेमध्ये महिलांच्या शिक्षणाचा प्रश्न आजही कायम राहिला असता. म्हणजे अशा सकारात्मक घडून येणाऱ्या सामाजिक परिवर्तनाचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आणि अलीकडील काळात अनेक नकारात्मक सामाजिक परिवर्तन समाजामध्ये घडून येताना आपल्याला दिसते. याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते. अलीकडील काळामध्ये भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा एक परिवर्तन घडून येत आहे. सरोगसी मदर नावाची एक संकल्पना आलेली आहे. तुम्ही तो सिनेमा पाहिला असेल, चोरी चोरी चुपके चुपके, ज्यामध्ये सलमान खान आहे, प्रीती झिंटा आहे, राणी मुखर्जी. सलमान खान आणि राणी मुखर्जीला मुलगा होत नसते, मूल होत नसते आणि यांना मूल हवं असते. तर हे काय करतात की प्रीती झिंटाच्या गर्भामध्ये सलमान खानचं मूल किंवा अपत्य वाढत असतं आणि ते गर्भ वाढून त्या मुलाला जन्म देण्यासाठी तिला पैसे देतात आणि जन्म झाल्यानंतर त्या मुलावरचा हक्क तिने घ्यायचा नाही आणि तो मुलगा राणी मुखर्जीला आणि सलमान खानला द्यायचा असं ठरतं आणि ते सिनेमामध्ये ते दाखवलेलं आहे. मुलगा जन्माला येतो आणि तिला पैसे दिले जातात. आता प्रश्न हा आहे की ही जी संकल्पना आहे, चोरी चोरी चुपकी सिनेमामध्ये जी दाखवलेली संकल्पना आहे किंवा जे दाखवलंय त्याला सरोगसी मदरची संकल्पना असं म्हणतात. समाजशास्त्रामध्ये ह्या संकल्पनेचा अभ्यास केला जातो. अलीकडील काळात घडून आलेलं हे सामाजिक परिवर्तन आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की ज्या दाम्पत्यांमुळे त्या मुलाचा जन्म झाला ते त्याचे खरी आई वडील की ज्या मातेच्या गर्भातून त्या मुलाचा जन्म झाला ती त्याची खरी आई, हा प्रश्न निर्माण होतो. मग अशा स्वरूपाचे असणारे जे प्रश्न आहेत की जे प्रश्न अलीकडील काळात नकारात्मक स्वरूपाचे सामाजिक परिवर्तन घडून आणत आहे, अशाही नकारात्मक स्वरूपाच्या सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जात आहे. सगळं काही सोयीनं झालं, ठरल्याप्रमाणे झालं आणि त्या गर्भाची धारणा करून गर्भ वाढीस लागून अपत्य प्राप्ती झाल्यानंतर त्या सरोगसी मदरने ते मूल त्याच्या पहिल्या दाम्पत्यांना म्हणजे आई वडिलांना जर वापस केलं तर ठीक आहे. आणि तिची जर इच्छा नाही झाली आणि प्रॉब्लेम जनरेट झाले तर मात्र समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. तर असे जे काही घडून आलेले सामाजिक परिवर्तन आहे, या सर्व सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. सामाजिक परिवर्तनाचे प्रकार म्हणून उत्क्रांती आहे, क्रांती आहे, प्रगती आहे, विकास आहे, याही घटकांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. कारण का हे सामाजिक परिवर्तनाचे काय आहेत, घटक आहेत किंवा प्रकार आहेत. अशा सगळ्या प्रकारांचा किंवा अशा सगळ्या घटकांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय म्हणून सामाजिक परिवर्तन सुद्धा आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे सामाजिक नियंत्रण. समाजशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून सामाजिक नियंत्रणाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. कल्पना करा की माणूस हा असा प्राणी आहे की आपल्या मानवी मनावर जर कोणाचंच काहीच नियंत्रण राहिलं नसतं तर आपण कसे वागलो असतो. आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एवढ्या नियंत्रणाच्या व्यवस्था कडक आहेत, एवढ्या नियंत्रणाच्या व्यवस्था ह्या प्रभावी असताना सुद्धा आज आपण पाहतो की रोज महिलांवर बलात्कार होतोय. परवाच्या दिवशी घटना तुम्ही ऐकली असेल, अगदी लहान वयाच्या मुलीवर रायगड जिल्ह्यातील पेनमध्ये बलात्कार करून तिला मारून टाकले. अशा घटना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये राजरोसपणे घडतात. अशी नराधम भारतीय समाज व्यवस्थेमध्ये राजरोसपणे कुकृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या वर्षी तुम्ही वर्धा आणि हिंगणघाटची घटना पाहिली असेल. वर्धा जिल्ह्यातील एका प्राध्यापक असणाऱ्या महिला प्राध्यापिकेला, जी CSB वर काम करत होती हिंगणघाटला एका कॉलेजमध्ये, आणि तेथील असणाऱ्या तिच्या प्रियकराने भर चौकामध्ये तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जळून मारलं. का तर तिने त्याच्यासोबत लग्नास नकार दिला होता. तर अशी कुकृत्य करणारी जी नराधम प्रवृत्तीची लोक असतात भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पाहतो की आपण आजही आपल्याला पाहायला मिळतात की ज्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एवढे कडक कायदे कुठल्याच देशाच्या असणाऱ्या कायदे व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मग ही सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था व्यक्तीच्या वर्तनावर मर्यादा आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता या संदर्भात थोडी आपण विस्ताराने चर्चा करू की व्यक्तीच्या अनैतिक वर्तनावर
नियंत्रण प्रस्थापित करणारी जी यंत्रणा असते त्याला आपण सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था असं म्हणतो. किंवा व्यक्तीच्या अनैतिक वर्तनावर मर्यादा आणणारी समाजाने तयार केलेली जी यंत्रणा असते त्याला आपण सामाजिक नियंत्रण म्हणतो. मॅकॅव्हर आणि पेस सारखा विचारवंत म्हणतो की समाजामध्ये सामाजिक ऐक्य निर्माण करणारी आणि समाज व्यवस्था टिकवून ठेवणारी समाजाने तयार केलेली जी यंत्रणा असते त्या यंत्रणेला सामाजिक नियंत्रणाची यंत्रणा असं म्हटलं जातं. ही सामाजिक नियंत्रणाची व्याख्या. यावर थोडी चर्चा करत असताना एक गोष्ट तुम्हाला मी सांगतोय की काही विचारवंत होऊन गेले आणि त्या विचारवंतांनी सामाजिक नियंत्रणाच्या व्यवस्थेची समाजामध्ये का गरज आहे या संदर्भात आपली मतं मांडली. आणि ही मतं मांडत असताना ह्या सर्व विचारवंतांनी मानवाच्या स्वभावाबद्दल आपली मतं मांडली की मानवाचा स्वभाव हा मुळात कसा आहे. तर ह्या स्वभावाच्या संदर्भात मतं मांडत असताना मग ते समाजशास्त्रज्ञ असतील, राज्यशास्त्रज्ञ असतील, ह्या सगळ्या विचारवंतांनी मतं मांडली. हॉब्स, लॉक, रुसो सारखे विचारवंतांनी सुद्धा मानवी स्वभावाच्या संदर्भात मतं मांडली. हॉब्स आणि लॉक सारखे विचारवंत म्हणतात की मानव हा मुळात जन्मताच कसा आहे, दुष्ट आहे, अपप्रवृत्तीचा आहे, दांभिक आहे, तो इतरांचं भलं त्याला देखावत नाहीये, तो स्वार्थी आहे, कपटी आहे. आणि अशा प्रकारच्या स्वभावाचा असणारा जो माणूस आहे अशा माणसाच्या स्वभावावर आणि एकूणच त्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणारी कुठली तरी यंत्रणा समाजामध्ये अस्तित्वात असणं आवश्यक आहे की जेणेकरून असं चुकीचं वर्तन करणारे, जी मानवाची मूळ प्रवृत्ती आहे चुकीचं वर्तन करणे, अशा प्रवृत्तीवर आळा बसेल. आणि यासाठी सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था समाजामध्ये तयार होणं आवश्यक आहे. पण रुसो सारखा विचारवंत म्हणतो की मान्य आहे की मानव हा चुकीचं वर्तन करतोय, तो दांभिक आहे, दुष्ट आहे, स्वार्थी आहे, पण हे सगळं जे काही मानव करतोय तो मुळात जन्मतात असं नाहीये. तर कारण का जन्मात ज्यावेळेस तो जन्माला आलेला असतो त्यावेळेस तो काही खाडामासाचा गोळा असतो, त्याला कुठल्याच प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान अवगत नसतं, कोणत्याच गोष्टींची माहिती त्याला नसते. त्यामुळे मानव हा जन्मताच दुष्ट, दांभिक, कपटी, दुराचारी आहे असं आपण म्हणू शकत नाहीये. ज्यावेळेस त्याला हे सगळं समजायला लागतं, त्याच्या चेतनेचा विकास होत असतो, त्याच्या जाणीवा ह्या वृद्धिंगत होत असतात, तेव्हा तेव्हा सामाजिकरणाच्या माध्यमातून त्याच्यावर हे बिंबवलं जातं आणि हे दुष्ट विचार, कपटीपणाचे विचार, दांभिकतेचे विचार, स्वार्थीपणाचे विचार हे त्याच्यावर संस्काराच्या माध्यमातून लादले जातात आणि त्यामुळं मानव हा तसा बनतो. म्हणजे मुळात जन्मताच माळव किंवा निसर्गावस्थेतील आदिमावस्थेतील मानव हा दांभिक नव्हता, दुष्ट नव्हता, कपटी नव्हता, कारण का त्याचं सामाजिकरण हे योग्य स्वरूपाचं झालेलं होतं. म्हणून सामाजिक ह्याची संकल्पना रुसूने मांडली आणि त्या संकल्पनेमध्ये तो म्हणतो की गो बॅक टू नेचर, निसर्गाकडे परत चला. कारण का निसर्गावस्थेतील मानवी समाज व्यवस्था ही सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था आहे, तिथली प्रभावी होती आणि सामाजिकरण सुद्धा तिथलं प्रभावी होतं. तर अशा असणाऱ्या मानवाच्या दुष्ट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणारी सामाजिक नियंत्रणाची यंत्रणा प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असते. आणि समाजामध्ये सामाजिक नियंत्रण जे अस्तित्वात आहे ते साधारणपणे दोन प्रकारचं सामाजिक नियंत्रण प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असते. आपण पाहतो की औपचारिक सामाजिक नियंत्रण आणि अनौपचारिक सामाजिक नियंत्रण. आता औपचारिक सामाजिक नियंत्रणाचे घटक किंवा साधनं म्हणून कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो? राजकीय व्यवस्था आहे, प्रशासन आहे ज्याला आपण गव्हर्नर म्हणतो किंवा गव्हर्नमेंट म्हणतो, त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे, न्याय मंडळ आहे, वैधानिक स्वरूपाचे लिखित असणारे सर्व कायदे आहे. ह्या सर्व असणाऱ्या घटकांचा समावेश पोलीस प्रशासन आहे, न्यायालय आहे, या सगळ्यांचा समावेश सामाजिक नियंत्रणाची औपचारिक साधने म्हणून केला जातो. या व्यतिरिक्त दुसऱ्या एक प्रकार सामाजिक नियंत्रणाचा आहे तो म्हणजे अनौपचारिक सामाजिक नियंत्रण. या अनौपचारिक सामाजिक नियंत्रणामध्ये लिखित स्वरूपाच्या कुठल्याच गोष्टी नसतात, पण त्या घटकांच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीच्या अनैतिक वर्तनावर मर्यादा आणल्या जातात, बंधनं प्रस्थापित केली जातात, त्या व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनावर बंधनं ही लादली जातात. आणि अशा स्वरूपाची अनौपचारिक यंत्रणा आहे ती म्हणजे अनौपचारिक सामाजिक नियंत्रणाची साधनं आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? प्रथा आहे, परंपरा आहे, कुटुंब आहे, मित्रांचा समूह आहे, त्यानंतर कुटुंबातील इतर जे असणारे लोकरीती आहेत, लोकनीती आहेत, हे सगळे घटक सामाजिक नियंत्रणाचे अनौपचारिक साधने आहेत. आणि या अनौपचारिक साधनांच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवलं जातं. जसं की आपण पाहतो की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कायदा नावाची एक व्यवस्था आहे, इंडियन पिनल कोड ज्याला आपण IPC म्हणतो, भारतीय दंडविधान संहिता ज्याला आपण म्हणतो. तुम्हाला माहित असेल 1860 मध्ये लॉर्ड मेकॉलेने ही भारतीय दंडविधान संहिता त्या काळात तयार केलेली होती आणि आजही ती प्रासंगिक आहे, म्हणून त्याच्यातील बरेचसे कायदे जशाच तसे ॲज इट इज आपल्याला ठेवलेले पाहायला मिळतात. तर ह्या भारतीय दंडविधान संहितेमध्ये एखाद्या व्यक्तीने साधारणपणे आपल्याकडे माहित आहे कायद्याचे सुद्धा प्रकार आपण पाहतो की दोन प्रकारचे ज्युडिशरी सिस्टम आपल्याकडे चालतात, एक सिव्हिल आणि एक क्रिमिनल, ज्याला आपण दिवाणी न्यायालय असे म्हणतो आणि दुसरे फौजदारी न्यायालय असे म्हणतो. तर सिव्हिल आणि क्रिमिनल असणाऱ्या न्यायालयांमध्ये आपण पाहतो की ह्या दोन्ही स्वरूपांच्या असणाऱ्या कायद्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे पाहायला मिळतं की फौजदारी स्वरूपांचे जे कायदे आहेत
हे व्यक्तीला डायरेक्टली शिक्षा देण्याचं काम करत असतात. तर दिवाणी न्यायालयांच्या माध्यमातून व्यक्तीला, ज्याला आपण दिवाणी न्यायालयाशी संबंधित असणाऱ्या कायद्यांना क्षतिपूर्ती संबंधी कायदे असं म्हणतो, की ज्यांच्या माध्यमातून व्यक्तीचं जे नुकसान झालेलं असेल ते नुकसान भरपाईसाठी त्या कायद्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर कायदा व्यवस्थेचा जर आपण विचार केला आपल्या भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भातला, तर खूप मोठ्या स्वरूपाचे आणि कडक कायदे आपल्याकडे निर्माण केलेले. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो कायदा व्यवस्थेचं, की जे सामाजिक नियंत्रणासाठी किती महत्वपूर्ण आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठीचे कायदे भारतात जेवढे सक्षम आहेत तेवढे कुठल्याच जगात कुठल्या देशात नाहीये. महिलांची वेशभूषा, भारतातील महिलांची वेशभूषा जेवढी सुदृढ आणि व्यवस्थित स्वरूपाची आहे तेवढी चांगली वेशभूषा कुठल्याच देशातील महिलांची नाही. पण एवढं सारं असताना सुद्धा भारतामध्ये महिलांवरील होणारे अन्याय आणि अत्याचारांचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्याला सर्वाधिक जास्त पाहायला मिळतं. तुम्हाला माहित आहे, भारतामध्ये इंडियन पिनल कोडच्या म्हणजे IPCच्या कलम 374, कलम 375, कलम 376 या कलमा स्त्रियांच्या संदर्भात आहे. बलात्काराशी संबंधित आहे, विनयभंगाच्या संबंधित आहे, तिचं सेक्शुअल हॅरॅसमेंट करणे या संबंधित आहे. तुम्हाला माहित आहे का की एखाद्या महिलेला असं वाटलं की एखाद्या पुरुषाने माझ्याकडे पाहून विक्षिप्त स्वरूपाचे चाळे केलेले आहेत किंवा तो विक्षिप्त स्वरूपाचं माझ्याकडे पाहत आहे, अशी महिलेची भावना जरी झाली आणि त्या महिलेला असं जरी वाटलं आणि ती महिला त्या व्यक्तीच्या विरोधात किंवा त्या पुरुषाच्या विरोधात विनयभंगाची केस दाखल करू शकतो. आणि विनयभंगाचा गुन्हा हा फौजदारी गुन्हा आहे आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला अनबेलेबल वॉरंट त्या व्यक्तीच्या विरोधात निघतं. अनबेलेबल म्हणजे की 6 महिन्यापर्यंत त्या व्यक्तीची नुसती जमानत सुद्धा होऊ शकत नाही. एवढे कडक कायदे असताना सुद्धा आपल्या देशामध्ये सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था प्रभावी आपल्याला पाहायला मिळत नाही का? त्यामागची कारण असे आहे की या व्यवस्थेला संचालित करणारे जे घटक आहेत या घटकांच्या मध्येच कुठेतरी दोष निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारच्या ज्या काही सामाजिक नियंत्रणाच्या व्यवस्था आहेत, प्रत्येक समाज हा सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था ही तयार करून ठेवत असतो. आणि या सामाजिक नियंत्रणाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून औपचारिक सामाजिक नियंत्रण असेल किंवा अनौपचारिक सामाजिक नियंत्रण असेल, या दोन्ही प्रकारच्या नियंत्रणाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनावर, समूहाच्या चुकीच्या वर्तनावर, समुदायाच्या चुकीच्या वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम या सामाजिक नियंत्रणाच्या व्यवस्थेमार्फत केलं जातं किंवा यंत्रणेमार्फत केलं जातं. औपचारिक नियंत्रणाचं उदाहरण जसं मी तुम्हाला सांगितलं की विनयभंगाची केस दाखल झाली किंवा ते जर गुन्हा सिद्ध झाला तर त्याला शिक्षा होते किंवा दंड ठोठावला जातो. त्याचप्रमाणे अनौपचारिक कायदे आहेत. अनौपचारिक कायदे हे लिखित स्वरूपाचे नसतात. जसे की मुलांनी जर चुकीचं काम केलं आणि वडिलांना समजलं आणि वडिलांनी जर मुलाच्या कानाखाली एक ठेवली तर ते कानाखाली ठेवत असताना म्हणतात का भारतीय दंडविधान संहितेच्या कलम याप्रमाणे तू हा गुन्हा केलेला आहेस म्हणून तुझा बाप या नात्याने मला या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुला 2 कानाखाली ठेवण्याचा अधिकार मला आहे आणि ती शिक्षा मी तुला देत आहे आणि त्या नियमांतर्गत मी तुला हा दंड ठोठावतो आणि त्यानंतर वडील आपल्या 2 कानाखाली किंवा चुकल्यानंतर मुलाच्या कानाखाली ठेवतात. असं होतं का? नाही. कारण का तर अनौपचारिक स्वरूपाचे जे कायदे असतात जे लिखित नसतात पण त्याही असणाऱ्या अनौपचारिक स्वरूपाची जी नियंत्रणाची साधने असतात, कायदे म्हणण्यापेक्षा जी साधने असतात त्यांच्या माध्यमातूनही व्यक्तीवर, समूहावर नियंत्रण हे प्रस्थापित केलं जातं. जसं की आज आपण पाहतो की आई असताना घरात आपण धिंगामस्ती करू शकतो, पण वडील असले की आपल्या अनैतिक वर्तनावर मर्यादा येतात. कारण का वडिलांचा दरारा, वडिलांची भीती कुटुंबातील इतर सगळ्यांना वाटत असते आणि त्यांचा आदर सर्वजण करत असतात. म्हणजे अनौपचारिक नियंत्रणाच्या यंत्रणा आणि औपचारिक नियंत्रणाच्या यंत्रणा समाजातील असणाऱ्या व्यवस्थेला संचालित करण्याचं काम करतात आणि या सगळ्या यंत्रणांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. औपचारिक स्वरूपाची नियंत्रणाची जी साधनं आहेत त्यांचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. अनौपचारिक स्वरूपाची नियंत्रणाची जी साधने आहेत त्यांचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून तो सुद्धा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा महत्त्वाचा विषय आहे असं आपल्याला सांगता येतं आणि याही सामाजिक नियंत्रणाच्या व्यवस्थेचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सामाजिक समस्या. समाजशास्त्रामध्ये सामाजिक समस्यांचा अभ्यास केला जातो. सामाजिक समस्या आपण कशाला म्हणतो? व्यक्तीच्या हातून घडून येणारे अवांछनीय स्वरूपाचे वर्तन किंवा कार्य म्हणजे सामाजिक समस्या होत. व्यक्ती ज्यावेळेस समाजाने स्वीकारलेली जी प्रमाणकांची व्यवस्था असते त्या प्रमाणकांच्या विरोधी वर्तन ज्यावेळेस व्यक्ती करायला लागतो त्यावेळेस समाजामध्ये सामाजिक समस्यांची निर्मितीही होत असते. समाजाने स्वीकारलेली जी काही सामाजिक वर्तन विषयक नियम असतात त्यांच्या विरोधी व्यक्ती वर्तन ज्यावेळेस करायला लागतो त्यावेळेस समाजामध्ये सामाजिक समस्यांची निर्मिती होते. म्हणजे समाजाला अपेक्षित आहे व्यक्तीचं आक्षेपार्ह वर्तन म्हणजे सामाजिक समस्या. समाजाला अपेक्षित जसं वर्तन आहे तसं वर्तन व्यक्ती न करता त्याच्या विरोधी वर्तन ज्यावेळेस करायला लागतो आणि अशा वर्तन करणाऱ्या लोकांची संख्या समाजामध्ये ज्यावेळेस अधिक व्हायला लागते
त्यावेळेस तशा चुकीचे वर्तन करणाऱ्या लोकांची संख्या अधिक झाल्यानंतर ती समस्या समाजामध्ये निर्माण होत असते. सामाजिक समस्या सुद्धा एकदम आणि अचानकच सगळ्या काही निर्माण होतात असं नाही, तर अनेकदा काही सामाजिक समस्या निर्मितीची एक प्रक्रिया असते. सामाजिक समस्यांच्या निर्मितीची एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमधून गेल्यानंतर त्या समस्येची किंवा तशा प्रकारच्या चुकीचं वर्तन करणाऱ्या लोकांची तीव्रता समाजामध्ये वाढत गेली की तशा प्रकारच्या सामाजिक समस्यांची निर्मिती समाजामध्ये होते. म्हणून आपण पाहतो की भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर अनेक सामाजिक समस्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्थित असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भ्रष्टाचार आहे, बालगुन्हेगारी आहे, गुन्हेगारी आहे, वेश्या व्यवसाय आहे, महिलांच्या समस्या आहेत, महिलांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत, त्यानंतर शेड्यूल कास्टच्या प्रॉब्लेम्स आहेत, शेड्यूल ट्राईब्सचे प्रॉब्लेम्स आहेत, अदर बॅकवर्ड क्लासच्या लोकांचे प्रश्न आहेत, मायनॉरिटीजचे प्रश्न आहेत. त्यानंतर या देशातील असणाऱ्या समूहांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या आणखी समस्या आहेत. आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढीची समस्या आहे, दारिद्र्याची समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, ज्याला आपण बेकारीची सुद्धा समस्या म्हणतो. त्यानंतर आपण आपल्या देशातील समस्याचा विचार केला तर माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे, पोषण आहाराची समस्या आपल्या देशामध्ये आहे, महिलांच्या कुपोषणाचा प्रश्न आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आरोग्याचे प्रश्न आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण कोरोनाच्या काळात पाहिलं की आरोग्याच्या समस्या कशा भारतामध्ये निर्माण झाल्या. अनेक लोकांना व्यवस्थित उपचार न मिळाल्यामुळे अनेक लोकांनी आपल्याला प्राण त्यांना गमवावा लागतो नेहमी आणि आजही ते गमावत आहेत. तर हे सगळे जे प्रश्न आहेत, हे सगळ्या ज्या समस्या आहेत, अशा सगळ्या समस्यांचा यथोचित अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. अलीकडील काळात तुम्हाला समाजशास्त्राचं एक उदाहरण द्यायचं राहिलं तर साधारणपणे समाजशास्त्राच्या 50 ते 52 अध्ययनाच्या शाखा विकसित झालेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्राचे प्रकार म्हणा किंवा समाजशास्त्राच्या अभ्यास शाखा म्हणा किंवा समाजशास्त्राच्या ज्ञानशाखा म्हणा, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या निर्माण झालेल्या आहेत. उद्योगधंद्याशी संबंधित असणाऱ्या घटकांच्या अभ्यासाचा प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून औद्योगिक समाजशास्त्र निर्माण झालं. देशातील असणाऱ्या लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून आरोग्याचं समाजशास्त्र निर्माण झालं. देशातील असणाऱ्या लोकांच्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून आर्थिक समाजशास्त्र किंवा आर्थिकविषयक समाजशास्त्र निर्माण झालं. देशातील असणाऱ्या लोकांच्या राजकीय समस्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून राजकीय समाजशास्त्र विकसित झालं. अशा वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र समाजशास्त्रामध्ये नवीनच ज्ञानशाखा निर्माण झाल्या, त्या या सामाजिक समस्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्यांच्या अभ्यासासाठी. आता यात थोडंसं जर विचारवंताचं मत घेतलं तर वेल्फ्रेड पॅरेटो सारखा विचारवंत म्हणतो की समाजशास्त्राने किंवा समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकर्त्यांनी केवळ आणि केवळ कशाचा अभ्यास करावा तर समाजामध्ये घडून येणाऱ्या अतार्किक क्रियांचाच अभ्यास करावा. अतार्किक क्रिया म्हणजे कोणत्या क्रिया? ज्या क्रिया समाज उपयोगी आहेत, समाज मान्य आहेत, समाजाला अपेक्षित आहेत, समाजाला हव्या आहेत, अशा स्वरूपाच्या क्रिया समाजातील व्यक्ती पार पाडत असतात, क्रिया करत असतात, अशा स्वरूपांच्या क्रियांना तार्किक क्रिया असं म्हटलं जातं. ज्या क्रिया समाजाला अपेक्षित नाहीयेत, व्यवस्थेला अपेक्षित नाहीयेत, ज्या चुकीच्या आहेत, ज्या क्रिया केल्यानंतर समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स जनरेट होत असतात, अशा स्वरूपाच्या क्रिया ज्यावेळेस व्यक्ती करत असतो, अशा प्रकारच्या व्यक्तीच्या आणि समूहाच्या क्रियांना अतार्किक क्रिया असं म्हटलं जातं. आणि या अतार्किक क्रियांच्या माध्यमातूनच समाजामध्ये सामाजिक समस्यांची निर्मिती ही होत असते. म्हणून अतार्किक स्वरूपाच्या ज्या क्रिया आहेत की ज्याच्या माध्यमातून सामाजिक समस्या निर्माण होतात, ज्या समस्या मी आता तुम्हाला सांगितल्या, त्या सर्व सामाजिक समस्यांचा अभ्यास, अतार्किक स्वरूपांच्या क्रियांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय म्हणून सामाजिक समस्या हा एक सुद्धा महत्वाचा विषय आहे किंवा समाजशास्त्रामध्ये सामाजिक समस्यांचा यथोचित अभ्यास केला जातो, म्हणून ते सुद्धा समाजशास्त्राचा अभ्यास विषय असं आपल्याला सांगता येतं. आणि तो एक मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे, 2 मुद्दे राहिले ते घेऊ आपण, वेळ शिल्लक राहिला आणि त्यानंतर समाप्त करू. सामाजिक नियोजन. सामाजिक नियोजनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये एप्रिल 1950 मध्ये नीती आयोगाची स्थापना केली होती. त्याला आपण योजना आयोग म्हणतो, आता त्याला नीती आयोग म्हटलं गेलेलं आहे. तर या योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात आणि पंतप्रधानांच्या माध्यमातून नंतर त्यांचा उपाध्यक्ष वगैरे नेमला जातो, त्यांचे सदस्य नेमले जातात आणि ते आपल्या देशाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचं काम त्यांच्याकडे असतं. हे जे योजना आयोग आहे नियोजनाचं काम करत असतं. देशाच्या विकासाच्या नियोजनाचं काम करण्याचं जबाबदारी या योजना आयोगाकडे दिलेली असते. त्याला आता आपण नीती आयोग असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील राज्यकर्त्यांसमोर हा प्रश्न होता की आपल्याही देशाचा विकास हा इतर राष्ट्रांच्या तुलनेत अगदी कमी कालखंडात व्यवस्थितरित्या झाला पाहिजे की जेणेकरून ह्या विकासाची फळं अंत्यस्थ असणाऱ्या
व्यक्तीला, ज्याला आपण अंत्योदय नावाची एक संकल्पना आली होती, अंतिम असणाऱ्या व्यक्तीचाही विकास झाला पाहिजे आणि त्याचाही उदय झाला पाहिजे, त्याच्या सगळ्या आवश्यक गरजांची पूर्तता झाली पाहिजे, त्यालाही सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे, अभिमानानं त्यालाही जीवन जगता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे देशातील गोरगरिबांच्या विकासासाठी राष्ट्र जे अविकसिततेच्या गर्ततेमध्ये होतं, जे ब्रिटिशांनी आपल्याला दिलं, येथील सगळं काही लुटून दिलं आणि देशाच्या विकास आपल्याला घडवून आणायचा. आणि यासाठी आपल्याला कुठेतरी नियोजनाची आवश्यकता आहे. आणि ही नियोजनाची आवश्यकता पाहून देशाचे पहिले पंतप्रधान हे साधारणपणे आपल्याला माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरू हे समाजवादी विचारांनी प्रभावित होते. आणि त्यांनी देशाचा विकास कसा करावा याचा आराखडा तयार करत असताना योजना आयोगाची निर्मितीची कल्पना आली. आणि ही योजना आयोगाची निर्मितीची कल्पना त्यांना कुठून आलेली असेल तर साधारणपणे आपल्याला माहित आहे की पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धानंतर रशियामध्ये 1919 मध्ये रशियन राज्यक्रांती घडून आली. आणि ही रशियन राज्यक्रांती घडून आल्यानंतर तिथे सुद्धा आमूलाग्र स्वरूपाचं परिवर्तन झालं होतं. कारण का रशियन राज्यक्रांती झाली, निकोलस झारला सत्तेवरून खाली खेचलं. पहिल्या महायुद्धात रशियाची हानी झाली होती. आणि एवढ्या ह्या सगळ्या हानींमधून रशियाला उभं कसं करायचं हा प्रश्न तत्कालीन रशियाच्या राज्यकर्त्यांसमोर निर्माण झालेला होता, माओ आणि स्टॅलिन समोर. त्या काळात रशियाने आपल्या विकासाचा एक आराखडा तयार केला. आणि आराखडा तयार करून पंचवार्षिक योजनेची सुरुवात प्रथम रशियामध्ये 1925 झाली. आणि ती पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून 1945 रशिया ही दुसरी महासत्ता म्हणून दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगात अस्तित्वात आली. तर तो त्यांचा दैदिप्यमान झालेला विकास हा पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून झाला होता. आणि तसाच आपल्या देशाचाही आपल्याला करता येऊ शकतो. ही कल्पना मनात धरून भारतामध्ये पंचवार्षिक योजनेची सुरुवात योजना आयोगाच्या माध्यमातून झाली. जेव्हा जेव्हा ह्या योजना तयार देशामध्ये होत असतात, विकासाचं नियोजन तयार केलं जात असतं, त्यावेळेस समाजशास्त्रज्ञांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. म्हणून राष्ट्राच्या आणि समाजाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यामध्ये, समाजाच्या समूहाच्या समुदायाच्या विकासाची प्लॅनिंग म्हणजे नियोजन करण्यामध्ये समाजशास्त्रज्ञांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. समाजाच्या विकासाच्या नियोजनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय म्हणून सामाजिक नियोजन सुद्धा आहे. आज आपण पाहतो की अनेक समाजशास्त्रज्ञ वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करतात आणि त्यांच्या काही अभ्यासाअंती संशोधनाअंती निघालेले जे निष्कर्ष असतात ते अहवाल रूपामध्ये शासनाला सादर करत असतात. ज्याही काही शासकीय योजना आपल्याला समाजामध्ये निर्माण होताना दिसतात त्या काही आकाशातून पडलेल्या नसतात किंवा एकदमशी कल्पना एखाद्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये आली आणि तिला इम्प्लिमेंट केलं असं होत नसतं. तर एखादी योजना मोठ्या प्रमाणात राबवायची असेल तर त्या योजनेचा आराखडा कितीतरी अगोदर दिवसापासून तयार होत असतो. आणि हा आराखडा तयार करत असताना त्या योजनेचा पूर्ण आराखडा तयार करण्यासाठी समाजशास्त्रज्ञांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. ते समाजशास्त्रज्ञ संशोधन करत असतात, नियोजनाचा अभ्यास करत असतात, नियोजनाच्या अभ्यासाअंती आपला अहवाल सरकारला सुपूर्द करतात. सरकार त्या योजनेची इम्प्लिमेंटेशन सार्वत्रिक स्वरूपात, भारत हा विशाल देश आहे, विशाल लोकसंख्येचा देश आहे, आणि ह्या सार्वत्रिक स्वरूपात एखाद्या योजनेची सुरुवात करत असताना सरळ सरळ गव्हर्नमेंट तसं करत नाही. तर सुरुवातीला गव्हर्नमेंट सुद्धा ह्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी पायलट स्वरूपामध्ये ती योजना इम्प्लिमेंट करत असतं, अंमलबजावणी करत असतं. आणि एकदा का ती सक्सेस प्रमाणात, जसं की आता कोविडची लस आपल्या देशामध्ये दिल्या जाणार आहे, साधारणपणे सांगितलं जात आहे की 30 कोटी लोकांना सर्वात प्रथम ती लस दिल्या जाणार आहे. तर ही योजना इम्प्लिमेंट करत असताना सुरुवातीला सरळ सुरू केली आणि सगळ्या लोकांना भराभरा दिली असं नाही होत. तर पायलट स्वरूपामध्ये त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन एका विशिष्ट मर्यादित क्षेत्रामध्ये केलं जातं. आणि त्यात जर काही अडचणी आल्या तर त्या दुरुस्त करून मग मास लेवलला किंवा मोठ्या स्वरूपाने त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. आणि ही योजनेचा आराखडा तयार होण्यापासून, योजनेची कल्पना आलं तेव्हापासून, ती संकल्पना निर्माण होण्यापासून तर त्याचं इम्प्लिमेंटेशन पर्यंत जे काम असते किंवा ती सगळी जी काही प्रोसेस असते, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये समाजशास्त्राची आणि समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अध्ययनकर्त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. म्हणून हा सुद्धा एक समाजशास्त्राच्या अध्ययनाचा महत्त्वाचा विषय असं आपल्याला सांगता येतं. आणि हे सर्व समाजशास्त्राच्या अभ्यासाचे विषय आहे. समाजशास्त्रामध्ये ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणून समाजशास्त्र हे समाजातील घडणाऱ्या घटना घडामोडींचा सर्वांगीण रीतीने अभ्यास करणारं शास्त्र आहे असं आपल्याला सांगता येते. आणि इथे आपण आज थांबू. आपला हा मुद्दा इथे समाप्त झालेला आहे. तर सगळ्यांनी माईक ओपन करा. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. 2 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. माईक ओपन करा. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. शिकवलेलं सर्व आता समजलं का? हॅलो, बोला काहीतरी.
आजचं शिकवलेलं सर्व समजलं का? हो सर. काही प्रश्न आहेत कोणाचे? काही प्रश्न असतील तर विचारा. ठीक आहे, थांबू आपण मग इथे. उद्याला नवीन पार्ट पाहू आपण. काही प्रश्न असतील तर मी हे परत आता यूट्यूबवर अपलोड करतोय. यूट्यूबवर अपलोड करून परत मी तुम्हाला याची लिंक सेंड करेल. ते सगळं पाहायचं आणि काही प्रश्न असतील तर ग्रुपवर विचारायचं. ठीक आहे, थांबू आपण इथं.